मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. खूप महिन्यानंतर आज ब्लॉग घेऊन येत आहे. आज सगळे आम्ही स्कूल फ्रेंड्स भेटत चालले आहे आता वडेगावला. तिकडेच एका कॅफेमध्ये भेटणार आहोत. सो स्टे ट्यून. कुठे जातोय बघूया. चला. बाय द वे, तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट थ्रू. मेट्रो आलेली आहे आता. मेट्रो चालते आता. मेट्रोमधनं आम्ही लोअर मलाड ह्या स्टेशनला उतरून इन्फिनिटी साईडच्या इथनं बाहेर पडलेलो, इन्फिनिटी मॉलच्या साईडने. आणि तिकडनं इन्फिनिटी मॉलच्या इथनं राईट साईडने एकदम स्ट्रेट 2 मिनटाचा रस्ता आहे वॉकिंग. तिथनं वॉकिंग गेलो की अगदीच तिथे अपोजिटला तुम्हाला दी फूड स्टुडिओ हे दिसेलच. दी फूड स्टुडिओ हे एक युरोपियन स्टाईलनुसार डिझाईन केलेलं कॅफे आहे. तिकडची वाईबसुद्धा ऑलमोस्ट तशीच आहे. सो खूप छान वाटलं. एक्सपिरियन्स वाईज खूप छान होतं, काहीतरी नवीन असं. तिकडची फूड आणि सर्विससुद्धा खूप बेस्ट वाटली. हे सेजल इकडे आहे आपल्यासोबत. हाय सेजल. शी इज माय सिस्टर. माझी मावस बहीण आहे. आणि आज मी सेजल आणि माझी एक स्कूल फ्रेंड आहे ती हर्षिता. तिच्यासोबत आम्ही एक असंच भेटायला आलो आहोत आज कॅफेमध्ये. एक छोटासा मीटअप ठेवला आहे. खूप वर्षांनी भेटतो आहोत आम्ही. माझं आणि सेजलचं तरी भेटणं होत असतं आज अध्येमध्ये, पण हर्षिताला आम्ही ऑलमोस्ट 1.5 वर्षांनी भेटतो आहोत. येस, 1.5 वर्ष. कसं वाटतंय? छान वाटतं. खूप सुंदर आहे. हां, ॲक्च्युली इथला ॲम्बियन्स खूप मस्त आहे. तुम्ही बघू शकता. मी असंच मध्ये छोटी मोठी असं टाईप्स बिटअप करायचं म्हटलं छान आहे. हे मेट्रो स्टेशनच्या इथनं खूप जवळ आहे ॲक्च्युली. इथनं जर तुम्ही दिसत असेल, आय डोंट नो तुम्हाला कितपत दिसतं आहे. इकडनं जर राईट साईडने बघितलात तुम्ही तर लोअर मलाड स्टेशन म्हणून आहे मेट्रो स्टेशन. तिथनं हे अगदीच 2 मिनटावरती आहे. अँड मस्ट विजिट कॅफे आहे. खूप छान वाटतं इथे येऊन आणि आम्ही खूप टाईमली भेटतो. सेजलला भूक लागली असं वाटतं. तिचं स्टार्ट झालं आहे मेन्यू कार्ड चेक करायला. काय घेऊया काय नको घेऊया. काय खायचं आहे? येस, काय खायला आवडेल? आमची मेन पर्सनच आली नाही आहे जिने आम्हाला लवकर यायला सांगितलं. आल्या 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 मॅडम आल्या. फोकस ऑन मॅडम. मॅडम इज हिअर. हर्षिता इज हिअर. हाय हर्षिता. हर्षिता माझी बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही ज्युनियरपासून एकत्र आहोत. एवढा विचार करतोय खायला काय घ्यायचं. एवढा विचार तर खरंच एक्झामच्या वेळी पण केला नसेल. एवढा विचार करतात लोक काय खायला हवं. रिपीट हुआ है. अरे प्रिंटिंग एरर है. एक डिश बढ़ा निकली, उन्होंने डबल प्रिंट एग्जैक्टली. जेवण होईपर्यंत आम्ही असे काही फोटोज काढले. फोटोज तर क्या बनता है बॉस, कुठेही जाऊ तिथे फोटोशिवाय काम होईलच का. सो भरपूर सारे फोटोज काढले आणि खूप काही गप्पा टप्पा झाल्या. खूप मजाक मस्ती झालं. मजा आली खूप. आणि तेवढ्यात जेवण तर काय आलंच. जेवण सिरियसली खूप यम होतं. म्हणजे खरंच बेस्ट होती. पिझ्झा तर आम्हाला
खरंच कमी पडल्यासारखं वाटलं, कारण नॉर्मली पिझ्झा खाल्ल्यावरती पोट भरतं, पण सिरियसली हा पिझ्झा वॉज दी बेस्ट. आणि बराबर कबाब मैंने तो डील जीत लिया. सो गाईज घरी आलेले आहे आता, फ्रेशनअप झाली आहे. खूप छान वाटलं आज. आपल्या बालपणीच्या मैत्रिणीला खूप वर्षांनी भेटली आहे, ऑलमोस्ट 2 वर्ष वगैरे. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये नाही भेटत फ्रेंड्सना भेटणं, पण असं कधीतरी भेटल्यावरती खरंच खूप छान वाटतं. म्हणजे ते एक वेगळंच ब्लेस असतं. आय होप ज्यांचं लग्न झालं आहे, जे बिझी आहे, जे लाँग डिस्टन्समध्ये फ्रेंडशिप्समध्ये आहेत, ते लोक नक्कीच ह्या गोष्टी रिलेट करू शकत असतील की एक वेगळंच सुकून असतं फ्रेंड्सना भेटून आल्यावरती. म्हणजे सगळा थकवा म्हणा, सगळा जो स्ट्रेस असतो लाईफचा, तो कुठेतरी निघून जातो. खरंच खूप गरजेचं आहे आत्ताच्या लाईफमध्ये असे फ्रेंड्स असणं, त्यांच्यासोबत अशाच प्रकारचे मीटअप्स प्लॅन करणं वगैरे. हा मीटअप खूप अचानक भयानक ठरलेला. अगदी काल फोन कॉल झाला आणि अचानक भेटलो आहोत. अगदी जवळ राहतो, अगदी काही लांब नाही, बट स्टील नाही भेटणं होत या रुटीन लाईफमध्ये. अँड आय होप तुम्ही पण कदाचित ह्या गोष्टी रिलेट करू शकत असाल. तुम्हालाही खूप रेअर केसेसमध्ये भेटणं होत असेल, पण खरंच टाईम काढा, भेटा आपल्या फ्रेंड्सना. एक वेगळंच सुकून असतं ते, जे कुठेच नाही भेटू शकत. सो इट्स मच नीडेड ब्रेक फॉर अस. खूप छान वाटलं, खूप मजा केली, खूप गप्पा गोष्टी झाल्या, खूप आठवणी पुन्हा ताज्या झाल्या जुन्या, ज्या विसरलेलो ह्या रोजच्या रुटीनमध्ये, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये. खूप 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 मस्त वाटलं. तुम्हीसुद्धा तुमचे असेच काही आठवणी असतील, तुम्हीसुद्धा तुमच्या फ्रेंड्ससोबत भेटत असाल, प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे पण एक्सपिरियन्सेस नक्की आवडतील मला ऐकायला. आणि चला तर मग आता मी झोपते पुन्हा. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि अजून कोणकोणते नवीन ब्लॉग असेच बनवू ह्याच्यासाठी पण नक्की मला सजेशन्स द्या कमेंट बॉक्समध्ये. सो चलो, स्टे ट्यून, बाय.